सातारा जिल्ह्यातलं राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापल्याचं दिसतंय। महायुतीमधीलच घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजप यांच्यातला संघर्ष आता उघड उघड समोर येत असून भाजपच्या विरोधात निघालेल्या मोर्चांमुळे जिल्ह्यातलं राजकीय वातावरण आता आणखी ढवळून निघालंय। या मोर्चात शिवसेनेकडनं तीव्र संताप व्यक्त करण्यात आलेला असून भाजपवर थेट आरोप करण्यात आले। पाहुयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। पाठीत खंजीरच्या आरोपानंतर साताऱ्यात महायुतीत तणाव। शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा। शिवसेना भाजपमधील संघर्ष वाढणार। सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीच्या दरम्यान झालेला राडा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे। त्यानंतर सातारा जिल्ह्यात घटक पक्षातच महायुतीतच मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अंतर्गत मन दुखावली गेल्याने सातारा जिल्ह्यात शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात मोर्चा देखील काढण्यात आला। या मोर्चाच्या दरम्यान जिल्हा संपर्क प्रमुख सौ जगताप यांनी देवाभाऊ तुम्ही आमच्या पाठीत खंजीर का खुपसला असा सवाल उपस्थित करत भाजप पक्षाच्या विरोधात आणि जिल्हा प्रशासनाच्या विरोधामध्ये निदर्शने करण्यात आली आहे। भविष्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीला नेमकी काय संधी मिळणार हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। साताऱ्यात काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये शिवसेनेच्या सातारा संपर्क प्रमुख जगताप यांनी भाजपवर थेट आरोप केले। सातारा प्रकरणावरून दोन्ही पक्षांकडून आरोपांचा कलगीतुरा सुरू आहे। शिवसेनेनं देवाभाऊ तुम्ही शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला असा थेट आरोप करत भाजपवर जोरदार निशाणा साधलाय। सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी प्रशासन आणि वरिष्ठ नेत्यांकडून दबाव टाकण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय। ती देवाभाऊंना आम्ही हात जोडून विनंती करतोय का लाडक्या बहिणी तुम्ही बोलताना मग लाडक्या बहिणींना का तुम्ही असा अपमान करतायत। आज आमचे सदस्य आमची बळसंख्या होती 33, त्याच्यामध्ये तुमची एक संख्येने तुम्ही हे केलंय पण ते योग्य नाही केलेलं आहे। जीत ही आमचीच आहे। शिवसेना राष्ट्रवादी एकत्र असताना तुम्ही भाऊ भाऊ बोलता ना, मग भावाच्या पाठीत काय खंजीर खुपसतात का? हे योग्य नाही केलेलं आहे देवाभाऊ। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडी दरम्यान घडलेल्या घटनांमुळे आधीच राजकीय वातावरण तापलं होतं। या निवडीच्या प्रक्रियेदरम्यान झालेल्या घडामोडींवरून शिवसेनेकडून साताऱ्यात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती आणि त्यानंतरच भाजपच्या विरोधात मोर्चे काढून निषेध नोंदवण्यात आला। जिल्हा परिषद मध्ये नेतावेळी ऑफिसमध्ये नेतावेळी गेटवरतीच आम्हाला एवढी जबरदस्त धक्काबुक्की झाली म्हणजे सगळ्या उमेदवारांना आणि उमेदवारांचा सोडा पण आज माननीय आपले ह्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः त्यांना एवढे अक्षरशः त्यांच्या बोटाला लागण्या इतपत त्यांच्यावरती एवढे मारहाण झाली। मंत्र्यांवरती जर एवढे हे करत असतील अत्याचार करत असतील तर सामान्य माणसाचा न्याय मागायचा कुठे? महायुतीमधील घटक पक्ष आणि भाजप यांच्यातील वाद वरिष्ठ पातळीवर मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर येते। सभागृहातही याबाबत चर्चा झाली। वरिष्ठ नेत्यांनी हा वाद सध्या शांत केला असला तरी अंतर्गत झालेल्या जखमा कशा विसरणार असा सवाल आता स्थानिक पातळीवर केला जातोय। आलेल्या सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीमध्ये ज्या घटना घडल्या त्याचा सर्वप्रथम शिवसैनिक म्हणून निषेध करतो। एक शिवसैनिक म्हणून सांगतो, नक्कीच शिवसेना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या दिवशी आदेश देतील त्या दिवशी जशास तसं उत्तर द्यायला तयार असेल, परंतु आम्ही लोकशाहीचा खून करणार नाही। या सगळ्या घडामोडींमुळे कार्यकर्त्यांमध्येही मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या। अंतर्गत झालेल्या या राजकीय जखमांवर नेमकी कधी मलमपट्टी होणार, महायुतीमधील विश्वास पुन्हा कसा निर्माण होणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचं वातावरण असल्याचं चित्र आता अधिक स्पष्ट दिसतंय। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात दूरी निर्माण झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। आपले पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात मागणी केली की या सगळ्या झालेल्या प्रकाराची न्यायालयीन चौकशी व्हावी आणि आमची सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसची ही मागणी आहे। याचा मास्टर माइंड कोण नाही, कुणाच्या निर्देशावरून पोलीस आणि प्रशासन असं वागलं याची सगळी खोलात जाऊन चौकशी होऊन
त्या मास्टर माइंडवर कारवाई होणं गरजेचं आहे. या वाढत्या मतभेदांचा परिणाम आगामी निवडणुकांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. महायुतीमध्ये वरकरणी वाद मिटल्याचं दिसत असलं तरी अंतर्गत मतभेद कायम राहिल्यास सातारा जिल्ह्यात नवीन राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.